हॅलो एव्हरीवन, कशा सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. बाय द वे, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ बघायचा असेल ना, तर तुम्ही आज बघाल ना फुल व्हिडिओ, तर तुम्हाला कळेलच की माझ्या घरामध्ये खरंच खूप सारे चेंजेस वगैरे झालेले आहेत. तर तेच म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. शेअर करण्यापेक्षा मी जे काही माझा व्हिडिओ दाखवणार आहे त्यामध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे. बाय द वे, हे कपाटही दिसत असेल तर कपाटाला सुद्धा एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आत्ता ते कपाट मी बाहेर हॉलमध्ये ठेवणार आहे. त्यामुळे असं तर काय ठेवू शकत नाही ना, थोडंसं दिसायला मेसी मेसी वाटतं ना ते, म्हणून. तर तेच म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. मी काय लावणार आहे किंवा काय काय करणार आहे कपाटासोबत, तर तेच शेअर करणार आहे. स्टे कंटिन्यू. तर ना मंडळी, हे जे कपाट आहे ना, तर ह्या कपाटाला मी हे काही लावण्यासाठी आणलेलं आहे. तर हे लावल्यानंतर कसं दिसतंय मी ते तुमच्याशी शेअर करते. तर चला आता मी लावून घेते हे आणि व्यवस्थित ठेवते. तुम्हाला नंतर मी शेअरच करते. चला, तर मी आता सज्ज झालेली आहे की कपाटाचा कायापालट करण्यासाठी. म्हटलं कायापालट करण्याआधी तर आपण कपाटाची झळमटं तरी काढून घेऊयात. झळमटं काढायला घेतली, झळमटं काढून झाली. नंतर मात्र आली बारी हे वॉलपेपर लावण्याची. वॉलपेपर लावत असताना खूप काही गोष्टींचं प्रिकॉशन पाळावंच लागतं. तर ना आता आपण प्लेन तर लावत नाहीत, आपण थोडंसं प्रिंटेड घेतलेलं आहे. त्यामुळे त्याला तर डायरेक्शन तर असणारच. थोडंसं वेल, पानं, फुलं असतील ना, तर त्याला थोडं काळजीपूर्वक लावावं लागतं. बघावं लागतं वेल वरच्या बाजूने लावायचा आहे, चढताना लावायचा आहे किंवा उतरताना लावायचा आहे, ते सुद्धा लक्षात दिलं पाहिजे त्या गोष्टीकडं. तर ना मी इथे चढताना वेल लावायचा होता म्हणून पूर्ण ते शीट ओपन करून घेतला आणि त्यानंतर मात्र हे असं काहीतरी लावायचं चाललं होतं. आणि इकडे मात्र एकटीच्या बसची बात नव्हती. मला असं वाटलं ना की मी एकटीच लावू शकेल आणि मी सगळ्यांना दाखवून देईन की मी अशी लावून घेतलेलं आहे मी माझं माझं स्वतःचं स्वतः. तर पण तसं काय झालेलं नाही आहे. मग मला ह्यांच्या मदतीची गरजच पडली. तर आता फायनली इथं मी लावायला तर घेतलं होतं, पण आता चिडचिड मात्र एवढी होत होती की काही विचारूच नका. एकतर पहिल्यांदाच मी असं काहीतरी उद्योग करत होते. आधी केलेलं आहे म्हणजे भिंतींवर वगैरे. भिंती कशा प्लेन असतात तर इझी होऊन जातं. इझी म्हणण्यापेक्षा तिथं पण खूप सारे हे करावं लागतं. तर इथं करत असताना ना छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी, इथे असं गेलं तर कसं होईल, तिथे तसा लागला तर कसा होईल. त्यामुळे मग आणि कपाट जुनं असो का नवं असो, पण आपल्या कपाटासोबतनं खूप काही फिलिंग तर जुळलेल्या असतात आणि ह्या कपाटाने माझ्या म्हणजे माझ्या संसारातलं पहिलं कपाट म्हणू शकतो. आणि अजूनही मी एवढी काही कॅपेबल नाही आहे की मी नवीन कपाट घेईन एवढं. कारण बाकीचाही खर्च असतोच ना. बाकीचं खूप काही गोष्टींचा खर्च असतो. त्यामुळे आत्ता तरी मला गरज नाही वाटत की मी कपाटावर वगैरे पैसे स्पेंड करावे म्हणून. जेव्हा केव्हा मला असं वाटेल की नाही आता आपलं भागतच नाही आहे आणि कपाटसुद्धा खूपच हे झालेलं आहे, तर तेव्हा मी नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करेल. पण आता जोपर्यंत चालतंय ना तोपर्यंत चालवायचंच आहे मला ह्याला. कारण मी एवढा लगे आणि कुठलाही एवढा म्हणजे फास्ट डिसिजन नाही घेऊ शकत. तर ना मध्ये सुद्धा मिस्टरांचा आरसा वगैरे लावायचं काम चाललेलं होतं. तर ते त्यांचं करत होते आणि मी इकडं माझं. पण हे थोड्याच वेळानंतर माझी हवा टाईट झाली ना, मला काय जमतच नव्हतं. मग कसं तरी त्यांना म्हटलं या म्हणून मदत करायला. तर तुम्ही सुद्धा असंच करता का तुमच्या घरामध्ये म्हणजे काही करायचं असेल वगैरे तर? तर इथे आता मी तर माझं चालू केलेलं आहे काम. असं लावायचं. त्याला खूप ताणाताणी करून लावलेली होती. आता मी एवढी हे करते म्हटल्यावर ह्यांना थोडी ना दम निघणार आहे. मग हे आले मदतीला थोडंसं. ह्यांनी मदत केली. आणि बाय द वे, आपण बायका म्हटलं की कधीही कुठल्या गोष्टीला नाही का, नाही हे मीच करणार, मलाच करायचं आहे आणि मी असं करणार, मी तसं करणार. आपण हे हे तर ठामपणे बोलून दाखवतो. पण कुठल्यातरी क्षणाला किंवा कुठल्यातरी ह्याला आपल्याला घरातल्यांची मदत ही लागतेच. तर असंच काहीतरी मला सुद्धा चला, तर मी बऱ्यापैकी लावून घेतलं होतं आता आणि त्यानंतर मात्र माझी जी काय मनाची चिडचिड झाली होती ना, तर मी डायरेक्ट झोपून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंथरुणातून उठते नाही तोवर व्हिडिओला सुरुवात केली. म्हटलं चला आता ह्या व्हिडिओचा तर मला एंड करायचाच होता. तर उठल्यानंतर सुद्धा ते कपाट बघितलं आणि माझे असे काही एक्सप्रेशन झाले होते. मग काय आता कसं तरी करून आपल्याला करायचंच होतं ना, तर फायनली बघू शकता तुम्ही कपाटाचा लूक हा.
असा काय झालेला आहे. थोडंसं कमी पडलं आहे. आता ते दुसरा एक घेऊन येते आणि नंतर मग हे करते. आणि आतमध्ये वॉशरूमच्या पुढं जे आहे ना, तर ते असा काय आरसा लावलेला आहे. तर तिथलं सुद्धा आवरायचं अजून बाकी आहे. हे सगळं मेसी वाटतंय. तर हे थोडंसं इग्नोर करा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.